या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कुठे बाहेर जाण्याचं प्लॅन करताय म्हणजेच महादेवाच्या दर्शनासाठी, तर मग हे ठिकाण तुमच्यासाठी। आपल्या वाडा तालुका येथील तिलशे या गावातील नंदिकेश्वर शिवमंदिर, तर हे ठिकाण देवमासे यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। तर चला, आज आपण चाललेलो आहोत तिलसा येथे महादेवाच्या मंदिरावर दर्शनासाठी आणि श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। चला निघूयात आणि हे आहेत आज आपल्या सोबत। चला, वाड्याचा रस्ता वाड्याच्या रस्त्याला एकदा तो येऊन जाईल ना, परत बात नाही काढणार। पाणी पडला कधी, आताच पडला ना, तिकडे काय नाही। हा आहे आमचा वाड्याचा हायवे, वाडा कुडूस भिवंडी ना। कसा प्रवास करणार आहे बघा ना, असा प्रवास करत आम्हाला रोज जायला तालुक्याला। हो, आमच्या तालुक्याला। पोचलोय आपण, थोडीशी गर्दी बघूया, रस्ता नाही, जाऊया आपण आता दर्शन घ्यायला। आणि पाऊस कमी आहे त्याच्यामुळे जरा बरं आहे, आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे गर्दी आहे, एरवी कमी असते। दर्शन करून निघाले आपण बाहेर। देवमासे असतात पण बहुतेक पावसाळ्यामध्ये दिसणार नाही आपल्याला, पण तरी एकदा आपण जाऊन बघू। आणि पाऊस नाही आहे त्याच्यामुळे बरं आहे। या डोळ्यामध्ये मासे असतात, आता खूप खवळला, ते मासे जात नाही बरं का इकडे, ते तिथे जातात। हां, या इथून तर पूर्ण खाली असतात, आता पाणी आहे।
चला आपलं दर्शन छानपैकी झालेलं आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या मंदिरावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिलसा येथील नंदिकेश्वर हे शिवमंदिर आपल्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. तर नक्की या मंदिराला व्हिजिट द्या. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.